नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस आपल्या महाराष्ट्रातील बळीराजासाठी अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबत सर्वात मोठे क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमचं कर्ज कसं माफ होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे. पण त्या अगोदर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, पहिला आणि सर्वात मोठा निर्णय म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठी जी 50,000 रुपयांची मर्यादा लावण्यात आली होती, ती मर्यादा आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच आता या 13 लाख शेतकऱ्यांना कोणत्याही मर्यादेशिवाय पूर्ण कर्जमाफीचा रस्ता मोकळा झाला आहे. दुसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे 2026-27 मधील नियमित कर्ज परतफेडीची कडक अट सरकारने आता शिथिल म्हणजेच रद्द केली आहे. या एका निर्णयामुळे राज्यातील तब्बल 23 लाख शेतकऱ्यांना थेट प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहेत. यासोबतच सरकारने आधी जाहीर केल्याप्रमाणे 2 लाख रुपयापर्यंतची संपूर्ण कर्जमाफी देण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर शेतकरी बांधवांनो, सरकारने निवडणुकीच्या तोंडावर बळीराजाला दिलेला हा शब्द पूर्ण केला आहे आणि आजच्या बैठकीत हे ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवर तुमच्या व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी भावांपर्यंत ही आनंदाची बातमी पोहोचेल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.